आज तर मार्केटात गेल्यावर मला माझे फॉलोअर्सच भेटले. हॅलो नागपूरकर, लाईफ इज राजा 123व्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. नवरा म्हणजे पहिले थांब माझ्या आवडीचा पॅन्ट फिटिंगला टाकतो आणि इथं होते बाबा 2-3 कुत्रे दिसले का आपल्याला तर बहुत जास्त भीती वाटते. आलो बाबा ट्रॅफिक वाल्याच्या धाकानं झोको मार्केटात आणि मार्केटात आल्याबरोबरच ह्या पोरी म्हणे हे ताई तू ब्लॉग बनवतो ना, आम्ही बघतो. ऐकूनच मला एवढं चांगलं वाटलं. तुम्हाला जर मी कुठेही दिसली तुम्हाला माझ्यासोबत बोलायचं असलं तुम्ही माझ्यासोबत बिंदास बोलत जा, कारण मला बी तुमच्यासोबत बोलून बहुत चांगलं वाटतं. मोठ्या मार्केटात मस्त हिरवा रस स्वस्त होता. निवडले सट 2 किलो कांदे आलूनट भरले थैला. आम्ही ना आणला होता एकच थैला आणि भाजीपाला होत होता जास्त. कसा मसाई दाबून भाजीपाला भरला, अर्धा तर घ्यायचा होता. आणि आमच्या सासू सुनेच्या गोष्टी तर कुठेही गेल्या तर खतम होतच नाही. माया नवऱ्याला म्हणलं तुम्ही थांबा, आता आम्ही दोघीच मार्केट करतो. आणि थैला एवढा जवळ झाला का आमच्या दोघीच्या उचललं होत नव्हतं. बंद मार्केट फिरल्याशिवाय तर आमचा काही भाजीपाला घेऊन होत नाही. हे घ्यायचं राहिलं ते घ्यायचं राहिलं सारा आठवते. ह्या काकाजीला म्हणलं पिकले पानं नका द्या. हे काकाजी म्हणे आपली डोक्षी पिकली तर आपण डाळ लावतो. आता राहिले होतं केळं पाचे चांगले पाहून ते घेऊन घेतले. किती मोठा बाजार केला ना, खाजच नाही घेतलं तर काही मजा नाही. आता मम्मीला म्हणलं थैला भरला, घराचा रस्ता पकडा लागते. मम्मी म्हणे आलो तर थांब तांदूळ घेऊन घेतले ना, मग 1 नंबर तांदूळ न इथं मला माया नवऱ्याला समोर केलं. आज तर माया दन्न रप्पस व्यायाम. चला आता भेटी येऊ दे, तोपर्यंत बाय.